जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला कोण कसं फसवेल याचा नेम नाही। एकीकडे बोगस बियाण्यांचा सुळसुळाट तर दुसरीकडे वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय। अशातच मोठा पाऊस होणार, गारपीट होणार असा हवामानाचा अंदाज वर्तवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या बुवाबाजांचा सुळसुळाट झाला आहे। त्यामुळे पहिल्यांदाच शेतकरी आता अशा बुवाबाज हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरले। पंजाबराव डक आणि बांगर यांच्या विरोधात पंढरपुरातील द्राक्ष बागायतदारांनी आंदोलन केले। या बोगस हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणीच केली आहे। हल्ली सोशल मीडियावर हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्यांचा सुळसुळाट सुटलाय। त्यामुळे पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांच्या विरोधात पंढरपुरात आंदोलन केलंय। पंढरपुरातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून आज बुधवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। कुठल्याही प्रकारची शासन मान्यता नसणारे अनेक हवामान तज्ज्ञ सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणारे अंदाज वर्तवत आहेत। त्यामध्ये पंजाबराव डक, बांगर अशा अनेक हवामान तज्ज्ञांवर बंदी घालावी अशी थेट मागणी द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं करण्यात आली आहे। तसेच अशा बोगस हवामान तज्ज्ञांविरोधात शेतकऱ्यांकडून यावेळी तहसील कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी तहसीलदार यांना निवेदन देऊन हवामान तज्ज्ञांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे प्रदेश अध्यक्ष मारुती चव्हाण यांनी पंजाबराव डक यांच्यावर जोरदार टीका केली आहे। आम्ही आज पंढरपूर तहसील कार्यालयामध्ये जवळपास 300 ते 400 शेतकरी आणि बागायतदार खोट्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांविरोधात तक्रार देण्यासाठी इथं आलो आहोत। गेली 5 वर्ष झाली। कोरोनामुळे इतकं नुकसान झालं नाही जितकं नुकसान या खोट्या हवामान अंदाज लावणाऱ्या लोकांमुळे झालंय। ऐन हंगामाच्या काळात दर पाडायचा हा उद्योग सुरू आहे। जे हवामानाचा अंदाज वर्तवणारी माणसं आहेत ती काही अधिकृत शासनाच्या यंत्रणेचा परवाना काही मिळाला आहे। सोशल मीडियावर वाटले तर भाकीत वर्तवून आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचा अधिकार कुणी दिला? द्राक्षाचा भाव मागील 5 वर्षात 100 ते 125 भाव मिळत होता। खोट्या हवामान अंदाजकांनी गारपीट होईल, नदी नाले ओढे भरून वाहतील, 15-16 तारखेला मोठा पाऊस होईल असं सांगून यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकला। आता या यूट्यूब चॅनलवर व्ह्यूज मिळवून त्यांनी पैसे कमावले आणि इथं शेतकऱ्यांना द्राक्षाचा भाव 10-12 दिवसांमध्ये 50 रुपये किलो मिळाला। आता अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे असा आरोपच मारुती चव्हाण यांनी केला। दुसरा, तुम्ही दिलेल्या तारखेला पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, याबद्दल अंदाज वर्तवणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। इतका मोठा पाऊस होणार, ओढे नाले वाहणार असं सांगितलं। शासकीय यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाला त्रास दिला, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत। शिवाय हा लोक खोटा अंदाज वर्तवतात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। या लोकांना आमचा इशारा आहे, तुमच्या हवामान अंदाजाची आम्हाला गरज नाही। आमच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे, आमची पोरं शिकलेली आहेत, शेतकरी शिकलेला आहे, अडाणी नाही। लोकांना गावाचा बांधावरच हवामान कळतं असा टोलाही चव्हाण यांनी लगावला। त्यामुळे तुम्ही कुणाकडून पैसे घेऊन गहू, हरभरा आणि कापूस विकून फॉर्च्युनर गाड्या घेतल्या, इथं आम्ही द्राक्ष बागा उभारल्या पण अजून आम्हाला गाड्या मिळेना, यांच्याकडे पैसे कुठून आले? आमची तहसीलदारांना विनंती आहे की या खोटा अंदाज वर्तवणाऱ्या लोकांच्या बँक अकाउंटची चौकशी करा। पैसे कुठून आले? जरी लोक मनी लॉन्ड्रिंग करत असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे। जर यांच्याकडे 20 कोटी रुपयांच्या पैशांपेक्षा जास्त संपत्ती असेल तर ईडी अंतर्गत चौकशी झाली पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे।